सर्वांना सप्रेम नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा. आज आपण महाराष्ट्रातील अशा नामांकित संघटनेत आणि चळवळीमध्ये सातत्यानं विश्वकर्मा वंशीय समाज असेल अथवा सर्वशक्ती सोना समाज असेल, या दोन्ही समाजामध्ये साधर्म्य निर्माण करण्याच्या कामी ज्यांचं योगदान फार मोठं आहे, या अनेक संस्था आणि संघटनेचे यांना पुरस्कार गवसणी घालतात. भारतीय पांचाळ संघटना या संघटनेमध्ये राज्यभर प्रचार आणि प्रसार करावा आणि आपल्या राष्ट्राभर या भारतीय पांचाळ संघटनेचा विस्तार व्हावा या उदात्त हेतूने आपल्या सोना समाजाचं भूषण असलेले विश्वकर्मा वंशीय समाज बांधव म्हणून ज्यांचा नेहमीच आपण परिचय देत असतो, असे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व जे की सोनार हक्क परिषद महाराष्ट्राचे या संघटनेचे राज्याचे महासचिव म्हणून ज्यांच्याकडं कार्याची जबाबदारी आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय काशीनाथ भाऊ पोद्दार सोलापूर यांची आपण आज त्यांच्या तोंडून आपल्याला त्यांच्या कार्याविषयीची माहिती जाणून घ्यायची आहे. आणि त्यांच्या सोबतीला त्यांच्या स्वभावावरती आमच्या मार्गदर्शक भगिनी आदरणीय सौ माधवीताई पोद्दार यांचं देखील कार्य उल्लेखनीय आहे. ते जरी आज आपल्या बरोबर नसतील तरी त्यांचे यजमान पती असलेले आमचे मार्गदर्शक काशीनाथ भाऊ आज मुक्तपणे मोकळेपणाने आपल्या सोनार हक्क परिषद असेल किंवा विश्वकर्मा वंशीय समाज असेल, भारतीय पांचाळ संघटना हे भारतभराचं कार्य चालू आहे, त्या दोन्ही तिन्ही संघटनेच्या बाबतीत आणि त्यांचं ओबीसीचं काम महानतेचं आहे. त्याही ओबीसीच्या बाबतीत आपण शेवटी त्यांच्याकडून जाणून घेऊया. सुरुवातीला आपण काशीनाथ भाऊ पोद्दार यांचा परिचय आणि त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि त्या ज्या संघटनेशी संबंधित आहे त्या संघटनेविषयी त्यांच्याच तोंडून आपण माहिती ऐकूयात. जय विश्वकर्मा भाऊ. जय विश्वकर्मा. सर्वांना जय विश्वकर्मा. आपला सर्वप्रथम आपण आपल्या नावानिशी परिचय द्यावा आणि आपण ज्या संघटनेशी संबंधित आहात त्या संघटनेचा आपल्याकडे जे सन्मानाचे पद आहे त्या पदाविषयी माहिती देऊन आम्हाला अवगत करावं. मी काशीनाथ पोद्दार, भारतीय पांचाळ संघटना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करते. त्याच्यानंतर सोनार हक्क परिषद महाराष्ट्र याचा महासचिव म्हणून काम करतोय. त्या व्यतिरिक्त मी ओबीसी हक्क परिषद दिल्ली याच्या महाराष्ट्र संघटक म्हणून काम करतोय. अशा अनेक विविध संस्थेमध्ये काम करतोय. आपल्या सामाजिक कार्याची जसं आवड आहे तर स्थानिकला आपण काम करत असताना आपला व्यवसाय सांभाळत असताना तो आपण व्यवसाय कुठल्या माध्यमातून समाज मनापर्यंत पोहोचलेला आहे, तो व्यवसाय आपला कुठला आहे? माझं सिक्युरिटीचा व्यवसाय आहे, कपड्याचा व्यवसाय आहे. आणि कसे म्हणजे मी सिक्युरिटी क्षेत्र यासाठी निवडले की सिक्युअर खेळ समाजालाही करायचं आहे आणि इतर समाजालाही सिक्युअर करायचं आहे. कारण मी आर्मीतनं आल्यामुळे मला अगोदर मी इंडियन आहे, त्याच्यानंतर मी सर्व जाती जमाती बघतोय. आपलं आर्मीचं नाव काय? खरोखरच आम्हाला भारतीय जवानाबद्दल किंवा भारतीय सैनिकाबद्दल जो आम्हाला अभिमान आहे, सर्वप्रथम आपल्या कार्याला आपण ज्या पद्धतीने त्या भारतीय आर्मीतून सेवानिवृत्त होऊन आज खऱ्या अर्थाने सेवेमध्ये पुन्हा चालू आहेत सिक्युरिटीच्या माध्यमातून आपल्या कार्याला सॅल्यूट करतो. आणि खऱ्या अर्थानं हे कार्य तर तुमचं आवडीचं आहेच, पण समाज कार्यात देखील आपण विश्वकर्माची 5 बाजू एकत्रित यावे ही अनेक दिवसाची तुमची इच्छा आहे. मनातून तुम्ही तडफेने काम करतात. विश्वकर्मा पांचाळ समाजाला एकत्रित यावं हे कितीतरी तडफेने तुम्ही काम करताना दिसतात. तुम्हाला तुमच्या सौभाग्यवती माधवीताई पोद्दार यांचं मोलाचं सहकार्य आणि विश्वकर्मा वंशीय समाजाला अवगत करण्यासाठी त्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून असो किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमातून सातत्यानं तुम्ही पती पत्नी प्रबोधन करतात. मग हे तुमचं स्वप्न नेमकं किती मोठं आहे आणि आपल्याला राज्यभर करायचंय, आपल्या जिल्ह्यापुरतं करायचंय की राष्ट्रभर करायचंय, हा प्रश्न तुम्हाला सहजतेने विचारतो मी. कसे विश्वकर्मा म्हटलं की आम्ही अगोदरचे सनातनी विश्वब्राह्मण समाज मानलं जातोय. आणि विश्वकर्मामध्ये ही सोनार, सुतार, लोहार, तांबट, मूर्तिकार अशा सर्व जे व्यावसायिक आहेत
ते आता सध्याला जाती म्हणून समजून घेतात. ते व्यावसायिक आहेत. ते सगळे कोण विश्वकर्मा वंशीय विश्वब्राह्मण आहेत, सनातनी आहेत आणि त्यांना एकत्र करणं हा एक मोठा ध्येय आहे आमचा आणि त्या अनुषंगाने आता सध्याला कार्यरत आहोत. यालाच एक अनुसरून आपल्याला प्रश्न विचारतो. आपल्याला सोनार समाज, आपण विश्वब्राह्मण आहोत, सोनार आहोत, पांचाळ सोनार म्हणून आपण शाखेनं जरी आपण सांगत असलो तर आपण सोनार असं म्हणत आपण सर्व शाखे, जसं सोनार समाजामध्ये 18 शाखा आहेत, पोट शाखा आहेत, पण हे सर्व शाखेचं कार्य आपल्याला आवडतं हे आम्हाला दिसल्यानंतर किंवा अनेकांना दिसल्यानंतर काशीनाथ भाऊ सक्रियतेने सर्व शाखे सोनार समाजामध्ये अतिशय मनमोकळेपणानं कार्य करून सकल सोनार समाजाला एकत्रित आणण्याचा प्रामुख्याने प्रयत्न तुमचा दिसतोय. ह्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली तुम्हाला? याची प्रेरणा जी आहे ती सोनारावर जे एक प्रकारचा अत्याचार होतोय, सोनारावर अन्याय होतोय, काही पोलिसाकडून अन्याय होते, काही ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे उभं गंध आडवं गंध किंवा मी अमकाच आहे, मी तमकाच आहे, मी लाडच आहे, मी आईरच आहे, मी पांचाळच आहे, हे सर्व सोनार एकत्रित आले तरच यांचे काहीतरी होणार. सोनारांना न्याय मिळवण्यासाठी त्यासाठी आपण विचार केला की राजेश पंडित हे संस्थापक अध्यक्ष आहेत सोनार हक्क परिषदचे, मग त्यांच्या माध्यमातून आपल्याला कार्य करायला मिळतोय आणि सोनार एकत्रितपणे येतील या दृष्टिकोनातून संकल्प आहे की सर्व सोनार एकत्र यावा. हे अतिशय तुमची उत्तम कल्पना आहे आणि तुम्ही देखील तेवढ्याच मनातून ते कार्य पुढे नेण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करतात. पण सर्व शाखीय समाज संघटन उभा करत असताना किंवा संघटन बांधत असताना समाजातील माता भगिनी वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्रित आणणं किती अडचणीचा भाग तुम्हाला वाटतो? अडचण तरी भरपूरच आहे, परंतु कसे गटबाजी करू नये. कारण आपल्याला जर सरकाराशी लढायचं असेल तर समाजामध्ये गटबाजी नसावी पहिली गोष्ट. कारण एक आपल्याला समाजाला धरून चालायचं आहे. हर एक समाजाच्या हर एक व्यक्तीला, हर एक आपल्या समाज बांधवाला, बहिणीला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर गटबाजी थांबवायला पाहिजे आणि समाज संघटित होणं हे महत्वाचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे संघटित व्हा. सर्वात महत्वाचं आहे संघटित व्हा आणि संघर्ष त्या वेळेला निर्माण करू शकतो आपण ज्या वेळेला आपण संघटित राहू. या दृष्टिकोनातून माझे मत आहे. जसं विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे जे वाक्य आमच्या समोर शिका, संघटित आणि संघर्ष करा, त्याच पद्धतीने विश्ववंदनीय त्याच पद्धतीचे असलेले आपले ज्येष्ठ समाजवादी नेते वंदनीय कांशीरामजी साहेब सुद्धा म्हणतात, जिसकी संख्या बारी उसकी सत्ता में भागीदारी. सत्तेपर्यंत पोहोचायचे असेल तर आपल्याला शाखीय भेद बाजूला ठेवून या शाखेच्या भिंती कुठेतरी नसल्या पाहिजेत आणि मोकळेपणाने आपण समाज म्हणून सोनारून आपण एकत्रित यावं यासाठी तुमचा हा प्रयत्न आहे. अगदी चांगला प्रश्न आहे. कारण त्या महापुरुषांनी जे सांगितले ती पूर्णपणे योग्य आहे आणि त्या सहमत आहे. आणि मला असं वाटते की सगळ्याला जर समाजाला पूर्ण संघटित करायचं असेल तर सगळ्यांनी आपला युगोपणा सोडून समाज कसा संघटित होईल या दृष्टिकोनातून कार्य केलं पाहिजे. आपल्याला नेहमीच वाटतं समाजाची उन्नती साधायची, समाजाचा उत्कर्ष साध्य व्हायचा आहे आणि समाजाला एका उन्नती आणि एका उंचीकडे न्यायचंय. हे स्वप्न घेऊन शीर्ष नेतृत्व कोणी असो, संघटना कुठलीही असो, तर सामाजिक हेतू सर्वांचा एक असला पाहिजे. हे तर तुम्हाला मान्य? अगदी मान्य. नेतृत्वापेक्षा आपल्याला समाज महत्वाचा आहे. याच गोष्टीने आपण काम करतो. त्या मी समाजाचा समाज माझा ही संकल्पना आपण मनामध्ये घेऊन पुढे जात आहोत. मग त्यावेळेस शाखीय भेद नसलाच पाहिजेत याच मतावर आपण ठाम आहात. एकदम करेक्ट. शाखीय भेद नसला पाहिजे कारण शाखा ही आपण निर्माण केलेली आहे. आपण अगोदर सोनार आहोत याचा पूर्ण भान ठेवला पाहिजे. शाखा हे कसं आपण निर्माण केलेलं आहे. राजे महाराजे जे मुघलवाले आले
त्यांनी आपल्याला विभक्तून ठेवलेले आहेत, हे ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण महत्वाचं काय आहे, आपण ज्या वेळेला भारतात जन्मलो त्यावेळेला सनातनी हा मोठा धर्म आहे आपला, सनातन आहोत. तर सनातनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सोनार काम करतोय म्हणून सोनार म्हटलं जात आहे. तर सोनार या दृष्टिकोनातून राहायला पाहिजे, की कुठलाही शाखेचा असो. आज वेगवेगळ्या भागात गेल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या शाखेचे आज कुठंतरी वधूवर परिचय मेळावा होत असतात. ते व्हावेत न व्हावेत हा विषय प्रत्येक शाखेशी संबंधित आहे. पण सोनार म्हणून एकत्रित येणं किंवा तरी आपण एक सार्वजनिक पद्धतीनं सर्व शाखांचा एकत्रित वधूवर परिचय मेळावा सोनार म्हणून व्हावा, यासाठी तुमचा काही प्रयत्न असेल का? 100%. कारण तसं जर झालं तर फार योग्य आहे. कारण आजकाल आहे ना, आपण पाहतोय लव्ह मॅरेज जास्त चालू आहेत आणि लव्ह जिहाद जास्त चालू आहे. लव्ह जिहाद पेक्षा आपण लव्ह मॅरेज कडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपल्या पोट जातीमध्ये जरी झाले तरी काही अडचण नाही आहे. परंतु जर लव्ह जिहाद मध्ये जात असेल तर आपण आपलं काही काम करावं. या गोष्टी खरोखरच समाजाला प्रबोधनात्मक आहेत. आणि ह्या समाजामध्ये कुठंतरी तुमच्यासारख्या द्रष्ट्या समाजातली कार्यकर्त्यांनी किंवा नेतृत्वाने हे समाजापर्यंत सांगताना हे समाज किती ऐकेल हा विचार न करता आपल्यासमोर 10 माणसं बसले, त्यांना किंवा 10 समाज बांधव आपल्या समोर असतील, त्या 10 समाज बांधवांचं मत परिवर्तन करण्यासाठी तुमचे हे विचार खरोखरच अतिशय नवचैतन्य निर्माण करणार. त्यांना अशा पद्धतीनं जिथं जिथं तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी तुमच्या याच आविर्भावात किंवा या स्वभावाने पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे तुमचं हे जे विचार आहेत ना ते विचार जर मांडत गेला, समाजामध्ये प्रबोधन केलं, आपल्या समाजामध्ये सामाजिक चळवळ दिशेला थोडंसं आपण दिशा दिली तर खरोखरच समाजामध्ये काहीतरी नवीन घडेल. सोनारच अडकून राहील, इतर तर जाणार नाही, इतर जाती धर्मात आपल्या मुली जाणार नाहीत. आणि खरोखरच हे फार तुमचं महत्वपूर्ण हा वाक्य म्हणा, शब्द म्हणा, तुम्हाला खरोखरच अशाच पद्धतीने तुम्हाला प्रेरणा मिळत जावी. आणि तुमच्यातून असाच एखादा ज्वलंत विषयावर बोलणारा तुमच्यासारखा एक द्रष्टा नेता समाजाला मिळाल्यानंतर खरोखरच समाजामध्ये काहीतरी परिवर्तन निश्चित होईल हा आशावाद देखील आहे. मग मला आणखी तुम्हाला असाच प्रश्न विचारायचा आहे, मग तुम्हाला कार्य करत असताना कुटुंबातून तुम्हाला साथ आहे 100%. आणि ज्या भागात आपण काम करतो त्या भागातील खरोखर सर्वच मंडळी आपल्याच विचाराची असते असं नाही, तरी सुद्धा आपल्याला ते तावून सुराखून त्यांच्या फुजरेगिरी न करता सन्मानानं समाजाची मान ताट होईल याच पद्धतीने आपल्याला जर राहायचं असेल तर तुमच्यासारखा कणखरी समाज करता समाजामध्ये एक सामाजिक विषय घेऊन जातोय, समाजाच्या प्रती एक आदर व्यक्त करून मी समाजाचा समाज माझा याच ब्रीद वाक्यानं तुमचं ज्या ध्येयानं तुम्ही काम करता त्या ध्येयाला पोहोचवण्यासाठी तुमचा सातत्यानं प्रयत्न पुढे कसा राहील? प्रयत्न तरी राहणारच, 100% राहणारच. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, आपण आता कसे समाज एकत्रित करणं हा महत्वाचा पहिला प्रश्न आहे आणि त्याच्यावरच जास्त भार राहणार आहे. समाज एकत्रित करणं. आज सर्व सोनार विभक्तले गेलेले आहेत. मी लाड, मी बाहेर, मी पांचाळ, या अशा विभक्तून काही होणार नाही. कारण हर एक ग्रुप काढतोय, त्यानंतर त्याच्याच अनुषंगाने काम करतोय. मग कसे ते चाललेलं काय की हा तुऱ्याला बळी पडत आहे. परंतु स्वतःची पोळी भाजवण्यासाठी पण करतात काही जण. तसं न करता आपल्याला निश्चल मनाने समाजासाठी आपण काय ऋण आहे ते ऋण फेडायला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. तुम्ही ज्या भागातून आज कार्य करत आहात त्या भागातील बरीचशी मंडळी तुम्हाला तुमच्या कार्याविषयी आनंदी आहे, तुम्हाला सन्मानपूर्वक साथ पण देतात. काही युवा टीम तुमच्या पाठीशी आहे. समाजातील अनेक असे दानशूर व्यक्तिमत्व जे आहेत तुमच्या सोलापूर शहरातील असतील किंवा आजूबाजूचे असतील, तुमच्या कार्याबद्दल त्यांना खात्री आहे, तुमच्या कार्याविषयी कुठंही त्यांच्या मनामध्ये किंतु परंतु नाही. अशी काही बांधव नेहमीच काशीनाथ पोतदारांनी एखादा कार्यक्रम लावला तर सहजतेने उपस्थित राहावं, काही सहकार्य करा अशी भावना आहे. पण काही तसे असतील डाव्या किंवा उजव्या विचाराचे लोक असतात. प्रत्येक ठिकाणीच आहेत. राजकारण जसे आहे तसे समाजकारण देखील आहेत. समाजकारणामध्ये राजकारण होते असं तुम्हाला वाटतंय का? समाजकारणामध्ये राजकारण हे होत असतेच, परंतु त्याला सुद्धा आपण कशा पद्धतीत घ्यायचं आणि कशा पद्धतीत या समाजाला कशा पद्धतीत वळवायचं
कसे कुंभार गाडगं बनवत असतो त्याला ठोकून 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 गोल करतोय, त्या पद्धतीत आपल्याला थोडं प्रयत्न करावा लागेल, थोडं त्रास सहन करावं लागेल. काही गोष्टी असतात, चांगल्या कामाला त्रास जास्त असतो आणि वाईट कामाला 2 सेकंद लागत नाही की काम पूर्ण होते. परंतु चांगल्या कामाला थोडा वेळ लागतो, विलंब लागतो आणि जेवढं कासवाच्या गतीने चालेल तेवढं चांगलंच आहे. हे आपण काम तर चालूच राहील. हे संघटना बांधणी करत असताना आपल्या संघटनेमध्ये महिला वर्ग असावा, महिला भगिनीला सन्मानानं, आपल्या सोबतीला सन्मानपूर्वक त्यांना सुद्धा सन्मानानं समाज कार्यामध्ये त्याला सामावून घ्यावं. समाजामध्ये युवा तरुण पिढी आज मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कार्यासाठी पुढे येत आहे. मग समाजातील युवा तरुण पिढीवर आपण एक समाज कार्याची त्यांच्या जबाबदारी तुमच्या माध्यमातून तुम्ही देणार का? आणि तुमची तशी तरुणाकडून तुमची काय अपेक्षा आहे? हर एक तरुण असू दे, बाल असू दे, बाल पासून सुद्धा त्याला समाजाचे पूर्णपणे माहिती करून देणार घरातली आई वडील आहेत. पहिली गोष्ट, आज मुस्लिम समाजामध्ये तुम्ही त्यांच्या आदान आलं की लहान बाळ जरी असेल 8 वर्षाचा तो सुद्धा उठतोय आणि नमाजाला लागतोय. पण आपल्यामध्ये कसं आहे, आपल्यामध्ये पूर्णपणे बोलवावं लागतंय. आपल्यात चलो चलो या 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 असं बोलवावं लागतंय. ह्या प्रश्न येऊ नये यासाठी सर्व समाज बांधव भगिनींना माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्या धर्मात आहोत, आपण सनातनी आहोत, तर सर्व देवांच्या, तुमचे कुठलेही देव असू देत, त्या देवाचे दररोज दर्शन घेणं आणि समाजाच्या कार्यामध्ये सक्रिय होणं हे घरातून त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. लहान मुलांना शिकवलं गेलं पाहिजे, तरच मोठे वगैरे सगळे समाजाच्या कार्यात सगळे सक्रिय व्हायलाच पाहिजे. कारण आपण एकत्र आलो तरच आपला समुदाय वाढणार आहे आणि आपला समुदाय वाढणार तरच क्रांती होणार आणि तरच समाज उंच शिखरावर पोहोचेल. मला एक महत्वपूर्ण प्रश्न विचारायचा. आपण ओबीसी आहोत, 12 बोलताना आहोत, पण आज ओबीसीतील आपण सोना समाज हा मायक्रो ओबीसी म्हणून दिसतोय. ओबीसीत आपला ठसठशीतपणा दिसत नाही किंवा ओबीसी मध्ये प्राबल्यानं आपली माणसं, सोना समाजाचा जो व्यवसाय होता, पारंपरिक सुवर्णकलेचा व्यवसाय चालायचा, परंतु आज तो व्यवसाय आपल्या हाती राहिलेला नाही. इतर जाती धर्माच्या तो हाती व्यवसाय केल्यानं आपली सोना समाज बांधव जे आहेत आज उपासमारीकडे अनेक समाज बांधवाच्या मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांच्या मुलाबाळांचं लग्न असेल, हे विवाह सोहळ्याचे प्रसंग त्यांच्या हातून घडत नाहीत. मग हे उपासमारी येणं किंवा व्यवसायामध्ये डबगाईला आपला व्यवसाय जाणं, हे कितपत तुम्हाला असं त्याच्यावर काय वाटतं की आपला समाज खरोखरच मागं पडतोय का? आपण ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला, व्यवसाय दृष्टिकोनातून, तर आपण स्वतः कारणीभूत आहोत. पहिली गोष्ट, कारण आपण पूर्णपणे आर्थिक जे संकल्पना आहे तुमचं, ते आर्थिकदृष्ट्या जे संकल्पना आहे की बाबा 10 रुपया खरेदी केलं, 10 रुपयाची कमाई झाली तर किती खर्च करायला पाहिजे ते त्यांच्याजवळ असली पाहिजे. बारीक सारीक अशा गोष्टीचा टिपण राहिला पाहिजे आणि पूर्णपणे आर्थिक व्यवहार कशा पद्धतीत करावा, कसा करावा याचा ज्ञान असला पाहिजे. फक्त गाढव मेहनत करून चालणार नाही, तर त्या अनुषंगाने काम केलं पाहिजे. आता हे सर्व आपण घडत असताना अनेकदा असा प्रश्न पडतो की आपण आपलं ना विधान भवनामध्ये आजपर्यंत कुणी होतं किंवा पहिला असतील जे आज होते तरी सोना समाजातून जरी आले असले तरी त्यांनी समाजाबद्दल काय आवाज उठवला हा विषय इतिहास जमा झाला. आता पुढं काही आपल्यातली काही माता भगिनी असतील किंवा बांधव असतील, ठसठशीतपणे सोना समाजाचे प्रश्न लोकसभेत असतील, विधानसभेत असतील, जिल्हा परिषद असतील किंवा नगर परिषदेमध्ये असतील, अशीच आज बांधव काही प्रमाणामध्ये बदल घडलाय आणि सामाजिक प्रवाहातून आपण राजकीय प्रवाहामध्ये आपली समाजातली काही मंडळी ठसठशीतपणे दिसते. पण त्या ठिकाणी आज थोडंसं बरं वाटतं. हे तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? आपली माणसं तिथं असावेत किंवा नसावेत? नाही, आता हे प्रश्न फार मजेशीर आहे आणि कसं आहे माहिती आहे काय, ह्याच्यामध्ये महिला सक्रिय झाले हे अभिमानास्पद आहे. पहिली गोष्ट काय, सोना समाजाच्या महिला सक्रिय झाल्या राजकारणामध्ये, नक्कीच हे एवढी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची पण गोष्ट आहे.
आणि आता मी त्यांचे नावं पण निश्चित. घ्यायचे म्हणजे चित्राताई वाघ, त्या सध्याला परवाच्या नागपूर अधिवेशनात त्यांनी आवाज उठवला, सोनारासाठी आवाज उठवला. 411 412 हा, त्यामुळे ह्या मुलाखतीमध्ये त्यांचे मी निश्चितच अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन करतो, समाजाच्या वतीने आणि आपल्या- समाजाच्या वतीने पण आणि अभिनंदन समाजाच्या- करतो व माझ्या कुटुंबाच्या वतीने पण आणि अभिनंदन सोनार समाजात ज्या ज्या व शुभेच्छा. संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून हा. आपण चित्राताई वाघ यांच्या सारख्या एका तडफदार नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांच्या माध्यमातून आपण खरोखरच 100% आपण एक समाजाला सुद्धा दिशा मिळू शकतो. 100% त्यांच्या माध्यमातून समाजाची उन्नती आणि उत्कर्ष साध्य करण्यासाठी ताईंच्या नेतृत्वाची आपल्याला गरज आहे. आणि ज्या ज्या संघटनेला ताईंसारखे चित्राताई वाघ यांच्यासारखे नेतृत्व लाभले तर त्या संघटनेचा उन्नती तर होणारच, 100%. पण त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्र म्हणजे शाखेमध्ये विस्तारलेल्या त्या सकल सोनार समाजाला देखील एक नेतृत्व भेटण्याचा आनंद होईल. आणि सोनार समाज देखील त्या माध्यमातून निश्चितच चांद्यापासून बांध्यापर्यंत विखुरलेल्या सोनार समाजाला एकसंघ येण्यास कुठेही अडचण वाटणार नाही. ज्या संघटनेला सक्षम नेता असतो त्या संघटनेचं भविष्य देखील तेवढंच उज्ज्वल असतं, हे तुम्ही अनेकदा सांगितलेलं आहे. मग आपल्या संघटनेमध्ये नेतृत्व तयार करताना काही आपल्या तुमच्या प्रबोधनामधून किंवा तुमच्या प्रचारामधून तुमच्या रोजच्या सहवासातून समाज मनाशी तुम्ही काय संवादाला एक विनंती माझ्या सूचना किंवा एक विनंती करतात समाज एकत्रित येण्यासाठी कशा पद्धतीचं नेतृत्व असावं? कसे समाज एकत्रित येण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या मनातला जो मीपणा आहे तो पहिला कमी करणे. नंबर 2 काय की त्यांना हे जाणवून देणे की ते कुठल्याही कला क्षेत्रात काम करत असतील, कुठल्याही कला क्षेत्रात काम करत असतील किंवा सोनारच आहे, सुतारच आहे, लोहारच आहे, कुठल्याही प्रकारचा आहे तो विश्वकर्मा वंशी झाला, विश्वकर्मा वंशी झाला. माझं म्हणणं हे आहे की मी म्हणत नाही की पांचाळच विश्वकर्मे, मी जो पण इंजिनियर जरी असला, तो जरी मराठ्याचा असला तरी तो विश्वकर्मा झाला. तर त्या अनुषंगाने म्हटलं तर आपण सगळ्यांना ही माहिती द्यायची की जेणेकरून तुम्ही काम काय करता याचा तुम्ही अंदाज बांधा आणि त्या अंदाजावरून त्या समाजामध्ये एकत्रित व्हा. किंवा असं करा की तुमच्यासाठी जे लढणारे आहेत, जसे आता चित्राताई वाघ आता जास्त आपण बोललो, त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि आपल्या समाजाचे, आपल्या व्यवसायाचे काहीतरी काय होणार सरकाराकडून आपल्या अपेक्षा पाडून घ्यायचा आणि पादरात पाडून घेतील किंवा त्याची काहीतरी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील, हे होऊन जाईल. ह्या सर्व गोष्टी करत असताना आता हे आपल्या समाजातले काही बांधव असतील किंवा बहिणी असतील आज वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सक्रियतेने कार्य करीत असताना दिसत आहे आपल्याला आणि ती दिसावीत ही सगळ्याची इच्छा पण आहे. जोपर्यंत वाढपी ओळखीचा नसतो तोपर्यंत त्या पंक्तीला सुद्धा अर्थ नसतो. कारण आपण एखाद्या कोपऱ्याला बसतो तर वाढपीचा ओळखीचा नसेल तर आपल्याला कोणाचा आवाज द्यावा लागतो, पण वाढपीचा ओळखीचा असेल तर त्याचं नाव माहित असतं आणि ते आपल्याला पोट भरल्यासारखा आनंद होतो. वाढपी पाहिला तसं आज आपली माणसं ठसठशीतपणे शीर्ष नेतृत्व म्हणून एखाद्या संघटनेत किंवा राजकीय पक्षात दिसायला लागले तर त्यांच्यापर्यंत आपण जाऊन आपल्या समाजाच्या व्यथा एक मातागिरीच्या माध्यमात जसं आमच्या माधवीताई आज वेगवेगळ्या भागातून जाऊन चित्राताई यांच्या कानावर गोष्ट घालतात किंवा चित्राताईच्या माध्यमातून किंवा माधवीताई मिसाळ असतील किंवा आपल्या समाजातील इतर भगिनी असतील. असं नाही की चित्राताई हे आपलं शीर्ष नेतृत्व, पण आपण जरी पाहत असलो तर समाजामध्ये अशा अनेक महिला भगिनी आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. कुठे महापौर आहेत, कुठे नगराध्यक्ष आहेत, कुठे जिल्हा परिषद आहेत भाऊ. अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या भागामध्ये आज महिला सन्मानानं एक सन्मानाच्या पदाधिकारी म्हणून आज कार्य करतात. वेगवेगळ्या पक्षात असेल किंवा राजकीय पक्षामध्ये कुठल्या तरी वेगवेगळ्या एक राजकीय पदावर सन्मानपूर्वक आहेत. त्याच पद्धतीनं आपण आपल्या त्या ओळखीच्या वाढप्याला आवाज देऊन आपल्या पदरा किंवा आपल्या पोटाची त्यावेळेस आपण समाज हा पोट धरतो आपण गृहीत, कारण समाजाचं पोट अगदी मनसोक्त भरावं, समाजाच्या पदरी काहीतरी पडावं, समाजाच्या ज्या व्यथा आहेत, समाजातील ज्वलंत प्रश्न आहेत ते त्या नेतृत्वाच्या माध्यमातून प्रश्न मिटावेत, सुटावेत. त्यासाठी आपल्याकडून जाणारी त्यांच्या सानिध्यात राहणारी महिला भगिनी तेवढ्याच विचारानं तेवढ्याच सक्षमतेनं
आणि समाजाची प्रश्नाची जाणीव ठेवणं आणि त्या जाणीवीचं गाठोडं घेऊन त्या नेतृत्वापर्यंत ती गाठोडं त्याला सोडून दाखवणं हे महत्वाचं आहे. त्या नेतृत्वाच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत आपल्या व्यथा ते त्यांनी मांडाव्यात ही आपण भावना ठेवतो. त्यासाठी आपल्या प्रयत्न आहेत. आणि आज तुमचं कौतुक करत असताना मला माधवीताईंच्या बद्दल ज्या गोष्टी मला माहित आहेत, माधवीताई देखील त्याच पद्धतीने काम करतात. मग तुम्हाला माधवीताईंना प्रोत्साहन तुम्ही देतात ना? हो, 100%. आज ताई, आज चित्राताई असेल किंवा वेगवेगळे राजकीय पक्षाचे राजकीय मंडळी आहेत, आपल्याला सोना समाजाचे प्रश्न घेऊन जातात, विश्वकर्माचे प्रश्न घेऊन जातात किंवा ओबीसी प्रश्नावर माधवीताई सातत्यानं वेगवेगळ्या चळवळीमध्ये कार्य करत असताना दिसतो. आपण कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधलेलो नसलो तरी सामाजिक चळवळी आपण सर्वच बांधलेलो आहोत. पक्षाशी आपल्याला कुठल्याही देणं घेणे, सगळेच पक्ष आपले तर आपण सर्वांचे. कारण शेवटी सामाजिक कार्यकर्ता म्हणून, सामाजिक चळवळ म्हणून आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण राजकीय पक्ष पाहत नाहीत. आज जरी आपल्या समाजाची काही समाज भगिनी असते तर एक वेगवेगळ्या पक्षात दिसत असल्यात तर त्या पक्षाचा प्रचार नाही. कारण आम्हाला एक अभिमान आहे की आमच्या समाजाची भगिनी त्या ठिकाणी आहे, पण त्यासाठी आपण कार्यरत आहेत. त्यासाठी आपण पुढे आता भविष्यामध्ये ही चळवळ पुढे नेण्यासाठी तुमची संकल्पना नेमकी कशा दिशेने पुढे जात आहे? मी आता प्रथम ते कसे ओबीसी हक्क परिषदेच्या माध्यमातून सध्याला करत आहे. आता पुढील वर्षात म्हणजे फेब्रुवारीच्या पुढे सोनार हक्क परिषद याच्या माध्यमातून काही मागण्या घेऊन सरकारकडे आपल्याला राज्याच्या सरकारकडे मागणी करणार आहोत. काही गोष्टी म्हणजे कसे आपल्या जे सुवर्णकार आहेत त्यांना पेन्शन योजना व्हावी. एक दुसरे म्हणजे काय, काही असे आहेत की आजकाल सगळे मशिनरी निघाल्यामुळे काही कारागीर व्यवसाय चालत नाही आहे. असं तर जीवन असते. असे चित्र आहे की त्याचे घर सुद्धा चालत नाही. त्यांना काय आर्थिकदृष्ट्या मदत होईल का आणि त्यांना काही करता येईल का या संदर्भात थोडे विचार विनिमय करणार आहोत थोड्या दिवसात. तुम्हाला एक परवालाच राज्य सरकारने आपल्या दैवत असलेले श्री संत शिरोमणी नारायण महाराज यांच्या नावाने, सोनार समाजाचं दैवत असलेल्या नावाने आपल्याला एक आर्थिक विकास महामंडळाची घोषणा आणि मंजुरी गतकाळच्या युती सरकारचे जे मुख्यमंत्री होते माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या काळामध्ये महामंडळाची स्थापना झाली, मंजुरी मिळाली. परंतु आता दुसऱ्या सरकारमध्ये, आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये त्या मंजूर झालेल्या आर्थिक विकास महामंडळावर त्याच्यावर आर्थिक महामंडळ अजून पूर्ण निर्माण झाले आणि तो महामंडळ त्याच्यावर आर्थिक बोजा टाकून किंवा त्याच्यावर आर्थिक तरतूद त्याच्यावर व्हावी, अंमल व्हावा, अंमलबजावणी त्याची केली जावी, अशी अनेकाची मागणी आहे. बरोबर, अनेकदा असं समाजामध्ये ऐकलं आता महामंडळ झालं त्यातून काही आपल्या समाज बांधवांचे काही छोटे मोठे प्रश्न मिटतील, काही कर्ज प्रकरण मार्गी लागतील अशी भावना आहे. त्याबद्दल कसं आहे, आमची चर्चा चालूच आहे. त्याबद्दल चर्चा चालू आहे. अजूनपर्यंत त्याची पूर्ण समिती निर्माण झाली नाही आहे. समिती निर्माण झाली नाही आणि त्या कशा पद्धतीत कर्ज वाटप होईल आणि कशा पद्धतीत त्याच्याबद्दल जी आहे माहिती अजून सखोलपर्यंत बाहेर काढल्याने आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता यात नागपूर अधिवेशन झालेलं आहे. आता याच्यानंतर ना ते संक्रांतीनंतर 15 तारखेनंतर 15 जानेवारी नंतर त्याची पूर्णपणे विचार विनिमय होईल आणि त्याचे पदाधिकारी निवडले जातील. मग त्याच्यानंतर कशा पद्धतीत त्याचं कर्ज वाटप होईल आणि कशा पद्धतीत कोणाला होईल हे त्यानंतर ते महाराष्ट्र सरकारचं काम आहे. तरी आम्ही प्रयत्न करू की जेणेकरून आपल्या लवकरात लवकर त्याच्यावर आर्थिक बजेट पडावं यासाठी आर्थिक बजेट तरी आहे त्याच्यावर पडलेलं आहे. परंतु नामनिशी सही निशी म्हणतात ना, ते झालेलं आहे. पदशिस्त पदाधिकारी त्याचे नेमले पाहिजेत. सांगायचं की बाबा आपण आता हे तर सगळं करतो. आता समाजात तुमच्या माध्यमातून तुम्हाला सर्व शक्ती सोनार समाज आणि विश्वकर्मा वंशी पांच्या समाज ज्या पांचाळच्या 5 बांधवांना एकत्र घेऊन चालतो त्यांच्यासाठी तुमचा नेमका आणि अचूक संदेश काय देणार तुम्ही आता?
ते पांचाळ म्हटलं की आता सगळेच आले, मूर्तिकार आले, सुतार आले, लोहार त्यांचा तुम्ही आले. उल्लेख करा. विश्वकर्माचे पाच बांधव आणि सर्व शासकीय हा. असं सकल सोनार समाज असा उल्लेख करा. सकल सोनार समाज म्हटलं की सगळे आले, परंतु ज्या वेळेला पांचाळ हे वापरलं जाते त्यावेळेला 5 त्याच्यामध्ये गोत्र असलेल्या म्हणजे सुतार, लोहार, तांबट, सोनार आणि मूर्तिकार अशा 5ही जे व्यावसायिक आहेत, व्यावसायिक म्हणतोय मी, 5ही व्यावसायिक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तो पांचाळ निर्माण होतो आणि त्या पांचाळांना सर्वांना एकत्रित येणं हे आता सध्याला गरजेचं आहे. कारण आज विश्वकर्मा आर्थिक योजना निर्माण होऊन एवढे दिवस झाले, आज कमीत कमी मला वाटते वर्ष होत आलं, परंतु आतापर्यंत मला वाटते एक 7-8 अर्ज गेलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातून. सोलापूर जिल्ह्यातून फक्त 7-8 अर्ज गेलेले आहेत, त्याच्यामध्ये एकही अजून मंजुरी नाही. सिलेक्शन झालेलं नाही. मंजुरी नाही, एकही मंजुरी नाही. तिथं मग आपले बांधव कमी पडतायत. हा, आपले बांधव का कमी पडतायत? कारण आपल्यामध्ये एकोपा सगळे एकोपा नाही आहे, विभक्त आहेत. मी सुतार आहे, मी सोनार आहे, मी लोहार आहे, मी मूर्तिकार आहे, मी तांबट आहे, अशा पद्धतीत. परंतु त्यांना एकत्र येण्यासाठी केंद्र सरकार आपल्यासाठी बरंच काही करण्याच्या मानसिकतेत आहे, करत आहे आणि त्यांनी केलेलं आहे, परंतु ते आपल्याला आपल्या ताटावर घेता येत नाही. कारण काही योजनेची माहिती आपल्याला माहिती असून देखील आपण दुरुस्ती करतो, ते अंमलात आणत नाही किंवा त्याच्यावर काही प्रयत्न करत नाही. ते आपल्या पदरात पडावं, तिथं कुठल्या ऑफिसला जावं, चौकशी करावं, त्या अर्ज भरावा किंवा त्या फॉर्म आपल्या मंजूर कसा होईल या दिशेने आपली कुठलीच माणसं जात नाहीत. ही खरी शोकांतिका आहे. शोकांतिका आहे. आणि दुसरी गोष्ट काय, सोनार म्हटलं की आज सोनारांना 3 आहेत. एक नरहरी महाराज आर्थिक महामंडळ, विश्वकर्मा आर्थिक महामंडळ, एक ओबीसी आर्थिक महामंडळ, असे 3 आहेत किंवा तिन्हीचाही कोणी लाभ घेत नाही. पण ह्याच्यामध्ये लाभ न घेण्या मग मी काय ओबीसी आहे का, मी बाराबुलतर आहे का, ह्याला असं काही समाजातील काही बांधवांना कमीपणा वाटतो का, असं मला तर वाटतं बाबा. कमीपणा हे स्वतःला कमीपणा स्वतः करून घेतात, परंतु आपण कोण आहे हे अजूनही कोणालाही अवगत नाही आहे की मी सनातनी आहे, मी विश्वब्राह्मण आहे, जो विश्वाचा निर्माता आहे. अहो, त्याचे वंशज आहात तुम्ही कशाला घाबरताय? तुम्ही कशाला घाबरते? आपल्याला सरकारची योजना असते ना, मग ते आपण सरकारच्या योजना आपण ते घेतले, पदरात पाडून घ्याव्यात, आपल्या समाजाचा उत्कर्ष व्हावा, समाजाचं होत चाललेलं मागासले पण ते काही प्रमाणात कमी व्हावं असं ह्यांच्या मनामध्ये काय येत नसतं. त्याच्या मागे त्यांची मानसिकता आहे, कारण युगो आहे, मी पण आहे. मानसिकता बदलण्यासाठी आपल्यासारखे समाजातील नेते म्हणजे मग काय करतात? तुम्हाला वाटत नाही आपल्या समाजाचं हित जोपासावं, मग तुम्ही समाजाला काहीतरी ठोसपणे काहीतरी एखादा प्रोग्राम द्यावा, एखादा उपक्रम राबवावा, एखादा असं तुम्हाला का वाटत नाही? त्या दृष्टिकोनातून मी दरवर्षी एक कार्यक्रम घेत असतो, एकत्र येण्यासाठी म्हणून एक आध्यात्मिक कार्यक्रम घेत असतो. आध्यात्मिकामध्ये आज जगद्गुरु मोनेश्वर महाराज, जगद्गुरु म्हटलं तरी ते एक शंकर आदिलिंगेशा म्हटलं जातं, शंकराचे त्यांनी अवतार, शंकराचे अवतार, कारण त्यांचा जन्म झालेला नाही, पोटातून जन्म झालेला नाही आहे, त्यामुळे शंकराचे अवतार असल्यामुळे त्या गुरुवर्याचा आम्ही घेत असतो. आध्यात्मिकामधून काही गोष्टी लोकांना संबोधित व्हावं किंवा त्यांच्यात प्रगती व्हावी किंवा त्यांच्यात बदल व्हावा म्हणून एक आध्यात्मिक पण घेत असतो आम्ही. आध्यात्मिकामधून आपण प्रगतीकडे, आणि आज तुम्ही जुना जरी इतिहास बघितला तर आध्यात्मिकामधूनच प्रगती होऊ शकते. जो माणूस आध्यात्मिकाकडे वळेल त्याची प्रगती 100%. निश्चित भाऊ, आज वेगवेगळ्या विषयावर आपल्याला मोकळेपणाने आज काशीनाथ भाऊ पोतदार सोलापूर यांनी एक प्रखर अशी मुलाखत दिली. आपल्याला बोलण्यासारखं बरंचसं काय आहे. भाऊंचे अनेक विचार आपल्याला खरोखर गरजेचे होते, पण काही वेळेची मर्यादा असते. आपल्याला आज हे होते आपल्यासोबत आज काशीनाथ भाऊ पोतदार, जे भारतीय पांचाळ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, सोनार हक्क परिषदेचे
महाराष्ट्राचे महासचिव आहेत, ओबीसी हक्क परिषद दिल्ली या संघटनेचे देखील ते राज्याचे एक सक्रियपणे सन्माननीय पदाधिकारी आहेत. तर सामाजिक कार्यात त्यांचं योगदान आहेच. तरी भाऊला पुन्हा एकदा त्यांच्या पोलीस कार्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय विश्वकर्मा, जय जय विश्वकर्मा. नारायणी.